श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. 24 तारखेला गुरुवार आहे तर आणि या दिवशी आषाढी अमावस्या आहे, ज्याला दर्श अमावस्या आणि गतहरी अमावस्या असं सुद्धा म्हटलं जातं. पण 2025चा पहिला गुरुपुरुषामृत योग याच दिवशी आहे. गुरुपुरुषामृत योग हा अतिशय महत्त्वाचा मानला जातो. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येतं तेव्हा त्याला आपण गुरुपुरुषामृत योग असं म्हणतो. आणि 2025चा हा पहिलाच गुरुपुरुषामृत योग आहे. आणि या दिवशी काय करायचं आहे तर अर्थात या दिवशी आपल्याला गुरूंची सेवा करायची असते आणि त्याच्याबरोबर बरेच लोक गुंजभर सोनं खरेदी करत असतात. कारण असं म्हटलं जातं की या दिवशी जे कोणी सोनं खरेदी करताना तर त्यांना ते सोनं विकायची गरज पडत नाही किंवा ती वेळच येत नाही. म्हणून जर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सोनं खरेदी करू शकता. पण त्या सोन्यापेक्षा पण सोन्यासारखी सेवा आपल्याला करायची आहे. ती कुठली आहे ती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल असं मी अजिबात म्हणणार नाही. पण होय, ही सेवा करून तुमचे जे काही आर्थिक अडचण आहे आणि जे काही संकट आहे ते नक्कीच मार्गी लागते. थोडक्यात काय, लक्ष्मी प्राप्तीची ही सेवा खूप सुंदर अशी सेवा आहे जी प्रत्येकाने करावी. आता ही सेवा कधी करायची आहे तर बघा, ही सेवा गुरुवारीच करायची आहे. बऱ्याच वेळा असे कमेंट येतील की ताई आम्हाला गुरुवारीच मासिक धर्म आहे, सुतक आहे, विठळ आहे, ती आम्ही करू शकतो नाही, मग आम्ही कधी करू शकतो. तर गुरुपुरुषामृत योगाची सेवा ही गुरुवारीच करायची असते. आता ज्यांना शक्य नाही होत तर त्यांनी काय करावं तर त्यांनी कुणाला तरी मासिक धर्म आलेला आहे तर घरातल्या व्यक्तीकडून करून घ्यावी. आता ही सेवा काय आहे ते तुम्हाला सांगते. या सेवेचे काय नियम आहेत. अर्थात तुम्हाला मांसाहार बंद करायचा आहे, पराण्य शक्यतो टाळावं, कारण तुम्ही खूप सुंदर अशी सेवा तुमच्याकडून करणार आहे. बाकी काही नियम नाही आहे. ताई आम्हाला गावाला जायचं आहे कारण आता रक्षाबंधन आलेलं आहे, मग आम्ही बघा ही सेवा तुम्हाला स्किप करता येणार नाही. तुम्ही अगदी एका दिवसात गावावरून जाऊन आला तरी चालेल, पण तो दिवस स्किप नाही करायचा. म्हणजेच आजचा दिवस तुम्ही सेवा करून जा किंवा तिकडून आल्यावर तुम्ही सेवा करू शकता. सेवेचे एक नियम असावा. बाकीची सेवा, महाराजांची सेवा जेव्हा आपण करत असतो तर ती केव्हा कुठे कधीही करू शकतो. पण ही जी सेवा आहे तर एकच ठिकाणी करावी, एकच वेळ असावा. अगदी शक्यतो जर कधी काही अडचण आली की आज सकाळी नाही जमलं तर संध्याकाळी चालतं, पण एकच वेळ असावा. म्हणजे तुम्ही सकाळ, दुपार, संध्याकाळ तुम्हाला जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही तो वेळ घेऊ शकता. आता गुरुवारी पुष्य नक्षत्र दुपारी 4:44 सुरू होणार आहे, जो दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत आहे. म्हणजेच दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी 4:45 पर्यंत असणार आहे. म्हणजेच काय तर दुसऱ्या दिवशीचा मुहूर्त तुम्हाला बघायचा नाही आहे. ही सेवा तुम्ही म्हणजे 4:44 गुरुवारी दुपारी 4:44 सुरुवात करायची. आता ही सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. बघा, पहिल्याच दिवशी तुम्ही पुष्य नक्षत्रावरच ही सेवा करायची असते. मला ही सेवा करायची आहे तर मी काय करेन, मग मी गुरुवारी 5:30-6 वाजता मी ही सेवा करेल, कारण तो माझा पुष्य नक्षत्राचा काळ असणार आहे. आता शुक्रवारी जेव्हा मी सेवा करेल तेव्हा मग मला माहिती आहे की मला सकाळी जमेल, दुपारी जमेल, संध्याकाळी जमेल. मग तुम्ही सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण पहिल्याच दिवशी जेव्हा तुम्ही ही सेवा करणार आहात तेव्हा तुम्हाला ती गुरुवारी पुष्य नक्षत्रालाच करायची आहे. आता दुसरं तर पहिल्या दिवशी आता गुरुवारची सेवा झाली, मग शुक्रवारी मला माहिती आहे की मला सकाळीच टाईम आहे तर मी सकाळी सेवा करेल. मग नंतर ही तुम्हाला सकाळीच करायची आहे. ही सेवा 24 दिवसाची आहे. 12 फुलवातीची सेवा आहे. आधी नियमाटीन का सांगितल्या, कारण बऱ्याच वेळा बायकांना खरंच मी समजू शकते आपल्याला खूप जास्त टेन्शन येतं, म्हणून आधी नियमाटी सांगितल्या. तर सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते. ही जी सेवा आहे तर ही सेवा असं म्हणतात की तुम्ही चांदीचं निरंजन मध्ये घ्यावं. तुमच्याकडे जर चांदीचं निरंजन असेल तर घ्यावं, पितळेचं असेल, तांब्याचा असेल, साधा दिवा असेल तरी स्टीलचा तरी चालेल. पण अगदी ज्यांच्याकडे काही नाही आहे तरी त्यांनी मोठी पंती घेतली तरी चालेल. चांदीचा दिवा घेतलाच पाहिजे. नवीनच घेऊन ती सेवा करावी असं नाही आहे, कारण शेवटी भाव खूप जास्त महत्त्वाचा आहे. खरं तर या सेवेत असं सांगितलं आहे की तुम्ही पुष्य नक्षत्राच्या वेळेस चांदीचं निरंजन खरेदी करून त्याच्यावर सेवा करायची आहे. ज्यांच्याकडे जुनं असेल तर त्यांनी जुन्यावर सेवा करू शकता. ज्यांना शक्यच नाही आहे घेणं तर त्यांनी घरातली पंतीवर सुद्धा ही सेवा करू शकता. पंती मोठी घ्यावी, दिवा थोडा मोठा असावा. आता पहिल्या दिवशी गुरुपुरुषामृत योगावर 24 तारखेला पहिला दिवस असणार आहे. मग काय करायचं आहे, एक वात घ्यायची आहे, फुलवात घ्यायची आहे. ही वात शुद्ध गाईच्या तुपातच घ्यायची आहे. तर ही वात डीप करायची आहे, म्हणजे भिजून भरपूर ठेवायची आहे, कारण आपल्याला भरपूर अशा वाती लागणार आहेत. तर शुद्ध गाईच्या तुपातच ही वात आपल्याला भिजत ठेवायची आहे आणि सेवा करायची आहे. आता पहिल्या दिवशी मी एक वात अशी पेटवणार आहे. तर ही पेटून झाली. आजच होता गुरुवार, उद्या आहे शुक्रवार, तर मी 2 वाती घेणार, 2 नवीन वाती घेणार. आणि दुसरा दिवस होता म्हणून मी 2 वाती घेतल्या. आता तिसरा दिवस आहे तर तिसऱ्या दिवशी काय येईल, माझ्या 3 वाती येतील. चौथ्या दिवशी 4 वाती येतील. 5व्या दिवशी 5 वाती येतील. तर पहिल्या दिवशी सगळ्या सेवा झाल्यावर
ती विसर्जन करायची आहे। मग पहिला दिवस माझी सेवा झाली, आता दुसरा दिवस आहे, तर आज शुक्रवार आहे, तर मी काय करणार, 2 नवीन वाती घेणार, ती मी पेटवणार, त्याच्यावर मी सेवा करणार। म्हणजे ती वात पेटवल्यावर मी सेवा करणार आणि तिची जी काजळी आहे ती शांत झाल्यावर ती वात मी बाजूला काढून झाली तर पहिल्या दिवशी 1 वाती, दुसऱ्या दिवशी 2 वाती, तिसऱ्या दिवशी 3 वाती, चौथ्या दिवशी 4 वाती, 5व्या दिवशी 5 वाती, 6व्या दिवशी 6 वाती, 7व्या दिवशी 7 वाती, 8व्या दिवशी 8 वाती, 9व्या दिवशी 9 वाती, 10व्या दिवशी 10 वाती, 11व्या दिवशी 11 वाती, 12व्या दिवशी 12 वाती, 12व्या दिवशी 12 वाती। आता 12 दिवस झाले, 12व्या दिवशी 12 वाती येतात, मग 13व्या दिवशी मग 12 वाती येणार, 14व्या दिवशी 11 वाती येणार, 15व्या दिवशी 10 वाती येणार। चढता क्रम तसाच उतरता क्रम, तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 11 12 12व्या दिवशीची माझी सेवा झाली, मग 13व्या दिवशी मी 12 वाती घेणार, मग परत 12 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 असं या पद्धतीने तुम्हाला सेवा करायची आहे। चढत्या क्रमाने वाती लावत जायच्या आणि नंतर उतरत्या क्रमाने वाती लावायच्या आहेत। समजलं असेल। बऱ्याच वेळा समस्या येतात बघा, जेव्हा तुमची वात शांत होते तेव्हा त्याची काजळी येते, तर सगळे आपल्याला सेवा झाली की ती विसर्जन करायची आहे। पंती किंवा दिवा हा मोठा घ्यायचा आहे, ते कारण काय आहे, कारण 12 वातीपर्यंत आपल्याला त्या जाळायच्या आहेत। 12 वातीनंतर मग 12व्या दिवशी 12 वाती, परत 13व्या दिवशी 12 वाती, 11 10 9 8 7 6 5 4 3 2 1 या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे। आता यामध्ये जर मासिक धर्म आला तर अर्थात आता समजा कोणाचा गुरुवारी सेवा झाली आणि लगेच शुक्रवारी मासिक धर्म आला तर हरकत नाही, 4 दिवस ते थांबायचे आहेत। 5व्या दिवशी तुम्ही सेवेला सुरुवात करू शकता। मग 5व्या दिवशी जेव्हा तुम्ही मासिक धर्माची सेवेला सुरुवात करता तेव्हा कंटिन्यू करायचे आहे, नव्याने करायची गरज नाही। ज्यांना गुरुवारी सेवा करता येणार नाही, शक्य नाही, तर त्यांनी ही सेवा फक्त पुष्य नक्षत्रावरच करायची असते। आता मी तुम्हाला सेवा सांगते, सेवा काय करायची आहे बघा। जेव्हा मी पहिल्या दिवशी 1 वात प्रज्वलित करणार आणि ही वात प्रज्वलित केल्यावर त्या वातीला हळद कुंकू, तर म्हणजे जी काही पंथी घेणार आहात तर त्या पंथीला एक फुलवात ठेवायची आहे आणि प्रज्वलित करायची आहे। प्रज्वलित केल्यावर हळद कुंकू, अक्षदा, फुल अर्पण करायचं आहे, प्रार्थना करायची आहे आणि सेवेला सुरुवात करायची आहे। तर 1 वेळा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रम पठण करायचं आहे, संस्कृतमधलं पठण करायचं आहे फलश्रुती सहित। तर 1 वेळा तुम्हाला श्री सूक्त पठण करायचं आहे, संस्कृतमध्ये करा, प्राकृतमध्ये करा, फलश्रुती सहित। 16 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 16 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 16 वेळा कुबेर मंत्र, 16 वेळा नवार्ण मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांची तुम्हाला करायची आहे। तर या पद्धतीने तुम्हाला या सेवा करायच्या आहेत। तर या सेवा रोज करायच्या आहेत आणि 1 वात तुम्हाला लावायची आहे आणि तुम्ही सेवा करा। तर ही सेवा 24 दिवसाची आहे, तुम्हाला 12 वातीची आहे आणि या ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या रोज करायच्या आहेत। तर अशा कमेंट येतील की ताई आम्ही जुनी वात घेऊ का, तर जुनी वात आपण कशी घेणार, कारण ती ऑलरेडी प्रज्वलित झालेली आहे, त्याची जी काही रक्षा असणार आहे तर ती तुम्हाला बाजूला काढायची आहे। ताई मी जी काही निरंजन पंथी धुवू शकते का, तर हो तुम्ही धुवू शकता, काहीच अडचण नाही आहे। लक्ष्मी प्राप्तीची खूप जास्त प्रभावी आणि सुंदर सेवा आहे। लक्ष्मी प्राप्ती म्हणजेच काय, तर गडगंज पैसा असा नाही आहे। आपल्या घरात धनधान्याची कमतरता भासू नये, आपल्या घरात संतान प्राप्ती व्हावी। लक्ष्मी प्राप्ती म्हणजेच अष्टलक्ष्मी आहे, संतान लक्ष्मी आहे, धनधान्य लक्ष्मी आहे, धान्य लक्ष्मी आहे, ऐश्वर्य लक्ष्मी आहे। तर या सगळ्यांची कृपा आपल्यावर राहावी म्हणून ही सेवा करायची असते। नक्कीच तुम्ही करा, सगळ्यांना सांगत आहे। परत काही अडचणी असतील तर परत कमेंट करून विचारा, उत्तर देण्याचा प्रयत्न केला जाईल। तर आजच्यासाठी इतकंच, आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब, परत भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।